एक माणूस माटी खणता गदळसोर तो माटी वाता. एक दिवस त्याला खणता खणता एक हिरा सापडला. पण तो गरीब माणूस असणार, आपली सारखा माणूस असणार, त्याला हिराने परक असणार ना, तर तो हिराला वय खना. तर त्याने गदळ आणि गया मग तो हिराला बांधी दे. त्याला वय कस रे ना ती हिराने. एक दिवस तो असा शहरमधून जात रे, तर एक मोठा दुकानवाला देख त्याला गरा मस्त चमकतो हिरा. तो हिराला देखी सण तो दुकानवाला सांग इकडे ये. त्याला विचार की हाय काय बुवा तुम्ही गदळ आणि गया मग काय तो सांग हा एक चमकीला दगड जो मला माटी खणता खणता सापडला तो दुकानवाला सांग त्याला की हा चमकीला दगड मला दे दे, मी तुला 50 रुपये देसू. तो त्याला तो हिरा दे दे. त्याने मग खास गोष्ट अशी असणार की तो दुकानवाला बी तो हिराला वैखणार की तो हिराला त्यांनी दुकान मग बाहेर टाकी ठेव. त्यांनी दुकानवर येणार जाणार ती हिराला देखत राहत आणि त्यांनी तारीफ करत राहत की हा चमकीला दगड गैरा भारीस. एक दिवस तडे एक सोनार ये आणि तो देखतो हिराला आणि तो सोनार ती हिराला वैकिले की हो हिरास. मग तो ती दुकानदारला विचारपूस कर की हाय काय मग तो दुकानदार त्याला सांग हो एक चमकीला दगड जो मी एक मजूर माणूस पासून लिहिलं 50 रुपयावर. तो सोनार सांग त्याला तर हा चमकीला दगड मला इकू शकस का तू. तो दुकानवाला सांग त्याला मी इकू शकत त्याला, पण मी 50 मध्ये लिहिलं, मी तुला 100 मध्ये देसू. तो सोनार गैरा कंजूस माणूस रे, तो त्याला सांग हा चमकीला दगड मला 80 रुपयामध्ये दे. तो दुकानवाला सांग ना मी 50 मध्ये ना 100 म्हशी मी याला. पण सोनार गैरा जिद्दी रे, त्याला सांग की 80 रुपयामध्ये दे मला. तो ना सांग. सोनार दडून विचार करत करत चालला जाय. आपण याला काल दी 90 रुपयामध्ये लिहिले सूत. त्यांनीच बाद मग एक दुसरा सोनार होना तो बी वय किले आणि तो 100 रुपयामध्ये त्याला लगेच लिहिले. दुसरी दिवस तो सोनार येतडे ती दुकानवर, त्याला तो हिरा दिसना. तर तो दुकानदारला विचारतो तो जो चमकीला पत्थर असणार तो कडे गया. तो दुकानदार त्याला सांग तू गयास. त्यांनीच बाद मग एक दुसरा सोनार होना त्यानं तो हिराला 100 रुपयामध्ये लिहिली नाही. त्यांनी कन्मीनं दिदी नाही. तो सोनार गैरा पस्तावा कर आणि जीववर बी त्यांनी तो दुकानदारला सांगतो कितला मेंटल माणूस असतो. तो चमकीला दगड एक दगड नसणार, तो एक हिरा असणार. कितला मेंटल माणूस असतो. तो दुकानदार सांग मला माहीतच असणार ना की तो एक हिरा पण तू सोनारा असणार, तुला परक असणार ती हिरानी. तुला वय खिलेला असणार तो हिराला, तरी बी तुला 20 रुपयासाठी झिकझिक करणास. म्हणेपेक्षा मेंटल माणूस कोण होऊ शकत. तर मित्र आहे कहाणीमधून आपल्याला 3 गोष्टी शिकायला भेटत. पहिली कंजूसी तडेच करा जडे जरूरत आणि दुसरा हात मैल मोखा कवच जाऊ नको द्या, कारण हात मैल चानस अहो बार बार न भेटत. आणि तिसरा असं नको सांगा की आज ना कामला काल दी करसू, कारण आज हुई तास सही हुई, काल दी करशान तर टाईम होई. मित्र नक्कीच तुम्हाला आवडली स्टोरी आवडली जर का हुई तर एक लाईक, चॅनलवर नवीन होशाल तर सबस्क्राईब कर द्या यार. एवढं चांगलं व्हिडिओ तुमच्यासाठी बनाई रे नसत पण व्ह्यूज नाही रे नसत. तर भेटूत असाच एखादी चांगला व्हिडिओ मग. तर लोक जय खानदेश.